नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हिंदी सक्ती विरोधात आता ठाकरे बंधू एकवटल्याचं दिसतंय। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 5 बातम्या। हिंदी सक्ती विरोधात मनसेने येत्या 6 जुलैला होणाऱ्या मोर्चाची तारीख बदललेली आहे। मनसेचा मोर्चा आता 6 जुलैऐवजी 5 जुलैला होणार आहे। 6 जुलैला आषाढी वारी असल्याने मोर्चाची तारीख बदलली आहे। हिंदी भाषा सक्तीवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। भाषिक आणीबाणी आम्ही स्वीकारणार नाही, आम्हाला हिंदी भाषेचा द्वेष नाही, पण हिंदी सक्तीला आमचा विरोध राहील असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलंय। तसेच उद्धव ठाकरे यांनी मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू आक्रमक झालेत। राज्यामध्ये भाजपाकडून भाषिक आणीबाणी लादली जाते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर पहिलीपासून हिंदी सक्ती कशासाठी असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय। सरकारची भूमिका राज ठाकरेंना मान्य नाही अशी माहिती दादा भुसे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिलेली आहे। सरकारच्या त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर बैठक झाली। मात्र या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली नसल्याचं भुसे यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना हिंदी सक्तीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। हिंदी सक्ती नाही, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापेक्षा मराठी भाषेत जास्त अलंकार आहेत त्याचा वापर करावा असा टोलाही फडणवीसांनी लगावला। हिंदी भाषा सक्तीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्ती करू नका, 5वी नंतर हिंदी शिकायला काहीही हरकत नाही असं शरद पवार म्हणाले। यावेळेस ठाकरे बंधूंच्या भूमिकेचंही पवारांनी स्वागत केलं। आणि आता पावसासंदर्भातली बातमी पाहूयात। समुद्रातील भरतीचं पाणी गणपतीपुळे मंदिरामध्ये शिरलेलं आहे। गणपतीपुळे मंदिरामध्ये बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचं पाणी शिरल्याचं दृश्य तुम्ही पाहताय। अजस्त्र लाटा गणपतीपुळे मंदिराच्या जवळच्या गेटपर्यंत आल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। कोकण किनारपट्टी भागामध्ये जवळपास 5.5 मीटर उंचीच्या लाटा अशा अजस्त्र लाटा उसळतात आणि यामुळे गणपतीपुळे मंदिराच्या प्रसाद रांगेच्या ठिकाणचा मंडप सुद्धा कोसळलेला आहे, तिथलंही नुकसान झालेलं आहे। समुद्रातील भरतीमुळे गणपतीपुळे मंदिरामध्ये पाणीच पाणी झाल्याचं चित्र। दर्शन रांगेच्या प्रसाद रांगेच्या पर्यंत या अजस्त्र लाटा समुद्राच्या पोहोचलेल्या आहेत। समुद्रातील भरतीमुळे आपण पाहतोय लाटांनी हे मोठं रूप धारण केलेलं आहे। गणपतीपुळे मंदिरात पाणी शिरलं असून या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी अमोल कले। अमोल, गणपतीपुळे मंदिरामध्ये पाणी शिरल्याचं आपण पाहतोय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आज मोठं उधाण होतं। समुद्राला अक्षरशः 4 मीटरपेक्षा उंच लाटा ह्या किनाऱ्यावरती आढळत होत्या। कोकण किनारपट्टीवरती ही सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती होती आणि गणपतीपुळेचा जो परिसर आहे या भागामध्ये देखील समुद्राला उधाण होतं आणि या समुद्राच्या लाटांचा जो तडाखा आहे तो किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात होता आणि समुद्राचं पाणी जे आहे ते गणपती मंदिर जो परिसर आहे या परिसरामध्ये शिरलेला आहे। प्रसादालयाचा जो भाग आहे त्या आपण पाहू शकतो या अजस्त्र लाटा पोहोचलेल्या आहेत गणपतीपुळे मंदिरापर्यंत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 5 बातम्या। वाशिमच्या शिरपूर इथल्या फरशी नाल्याला मोठा पूर आलेला आहे, त्यामुळे बेलखेड वाशिम हा जिल्हा मार्ग सकाळपासून बंद आहे। त्यामुळे वाशिम आणि शिरपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प पडली। या पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचंही नुकसान झालंय। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यामध्ये कार अडकली होती। तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं। शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावर ही घटना घडलेली आहे।
नाशिकच्या रामकुंड गोदाघाट परिसरामध्ये पर्यटकांची स्टंटबाजी दिसून येते। पुराच्या पाण्यातनं बाईक चालवून हुल्लडबाजी करण्यात येते। तसंच पुराच्या पाण्यामध्ये सेल्फी आणि फोटो सेशन करताना पर्यटक आणि भाविक दिसतात। वर्ध्याच्या डिगडोहामध्ये यशोदा नदीला अचानक पूर आल्याने 3 मुलं अडकली होती। मात्र मुलांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेलं। तसंच जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये रात्रीपासूनच पाऊस सुरू असल्याने यशोदा नदीसह नाल्यांना पूर आलेला आहे। वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। हिंगणघाट, समुद्रपूर, वर्धा तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। वर्धा चरोळ मार्ग पुरामुळे बंद झालाय, तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळालेलं आहे। आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या। नांदेड नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे। दमदार पावसामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलेलं आहे। दरम्यान धबधबा पाहण्यासाठी धबधब्यावर पर्यटकांचीही मोठी गर्दी होती आहे। लातूरमध्ये एका महिलेच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। 2 महिलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि यामध्ये एका महिलेच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान या प्रकरणी लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्याच्या राजूर गणपती चौफुली इथे बाईकला चुकवण्याच्या नादामध्ये कंटेनर थेट टपरीत घुसला। कंटेनर भोकरदनहून जालन्याच्या दिशेने येत होते। यावेळेस बाईकला चुकवण्याच्या नादात अपघात घडला। यावेळेस बाईक स्वार फेकला गेला आणि सुदैवानं अपघातामध्ये कोणीही जखमी नाहीये। लातूर जिल्ह्यातील बोगस शाळांचा पर्दाफाश होणार आहे। खासगी इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळांना मान्यता नसताना अनधिकृतपणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचं उघड झालंय। या शाळांच्या विरोधात लातूरच्या शिक्षण विभागानं कारवाई केलेली आहे। नांदेडच्या देगलूर ते गोजेगाव रस्त्यावर बस आणि प्रवासी ऑटोचा अपघात झाला। या अपघातामध्ये 5 प्रवासी जखमी झाले असून देगलूर ते गोजेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। जागोजागी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यामध्ये पावसानं कहर केलाय। मुसळधार पावसामुळे लघु प्रकल्प तुडुंब भरले। नदी नाल्यांना पूर आला असून मारुती पेठ भागातील कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय। पेरणी झालेल्या शेतामध्ये पाणी साचलं असून काही भागामध्ये शेती खरडून गेलेली आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या जरंडी गावानं पाण्याचा वेढा घातलेला आहे। यावेळेस ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय। अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। अकोला जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। घरात पाणी घेणे कुठलं आहे? वाशिममध्ये जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे उतावळी नदीला पूर आलाय। नदीला आलेल्या पुरामुळे पुलावर 2 ते 2.5 फूट पाणी वाहत आहे। वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेक जण या ठिकाणी अडकून पडले। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे घाटंजी शहरामध्ये घाटी आणि इंदिरा आवास भागातील काही घरांमध्ये पाणी शिरलं असून यामध्ये मोठं नुकसान झालंय। घरामध्ये ठेवलेलं धान्य सुद्धा भिजलंय। सध्या परिसरातील नागरिक मोटराच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। डॉमिनोजच्या एका कर्मचाऱ्याला आयकरने 15 कोटी 48 लाख भरण्याची नोटीस जारी केलेली आहे।
यावेळी चंद्रपूरच्या धाबा गावातील दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग कंपनी दाखवण्यात आली। त्यामुळे दिवाकरने पोलिसात भेट घेऊन निवेदन दिलेले। काही वर्षांपूर्वी कागदपत्र हरवली होती, त्या आधारे बनावट कंपनी स्थापन केल्याचा संशय या तरुणानं व्यक्त केलेला आहे। आणि आता बातमी आहे वाशिममधून। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीला पूर आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील सरपखेड, घोडप बुद्रुक आणि करडाब गोघाणी हे दोन्ही मार्ग बंद झालेत। त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। या पुरामुळे रिसोड आणि वाशिम तालुक्यामधील पैनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पैनगंगा नदीचा पूर आणखीन वाढला तर नदीकाठची शेती खरडून जाण्याची मोठी शक्यता आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्या नाले प्रवाहित झाले। शेतीही पाण्याखाली गेल्याने पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, शेती पाण्याखाली गेली आहे, पिकांचं यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या टॉप 5 बातम्या। कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीचा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात गेलेला आहे। कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा या मागणीसाठी खासदार धनंजय महाडिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली, त्यांना पत्र लिहिले। यावेळी कृष्णराज महाडिकांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळालाय। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणामध्ये मुश्रीफांना क्लीन चिट देण्यात आली। न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। सांगलीच्या गावभाग पाटील गल्लीमधील धोकादायक इमारत महापालिका प्रशासनानं पाडलेली आहे। संभाव्य पावसाळा लक्षात घेता कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी कारवाई करण्यात आली। सांगली महापालिकेकडून धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। सांगलीमध्ये मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्यानंतर धोंडीराम भोसलेची सांगलीच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली। नीटचा सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या रागातनं भोसले यांनी मुली साधनाला मारहाण केली होती, त्यात तिचा मृत्यू झालेला। शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मान्सूनचा 1 महिना अगोदरच भरपूर पाऊस झालेला। नदीत दुथडी बनून वाहत आहेत, मोठे मोठे डोंगर, धबधबे, हिरवे डोंगर, मोठ्या प्रमाणामध्ये असणारी झाडं झुडपं असं मनमोहक चित्र निर्माण झालेलं आहे। हो का? किती किलो रेट आहे? आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरू आहे। सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये नद्यांना पूर आलेला आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेवरती असलेल्या वरफळी नदीला सुद्धा पूर आलाय, त्यामुळे वरफळी गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। बागलाणच्या भंडारदरा धरण जून महिन्यातच ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरणाची 61.50 दशलक्ष घनफूट क्षमता असून सांडव्यावरून 60 क्युसेकनं पाणी हप्ती नदीमध्ये प्रवाहित झालेलं आहे। त्यामुळे काठावरील 20 ते 25 गावांना विशेषतः शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे, तर शहरातील जनजीवन विस्कळीत झालेलं बघायला मिळतंय। महामार्गावर साचलेल्या पाण्यामध्ये वाहनं अडकत आहेत। जे महिला आहे ती या ठिकाणी गाडीची जे वाहन आहे ते अडकलेलं आहे। या पाण्यामध्ये जे आहे
सर्पमित्रानं रेस्क्यू केलेले तब्बल 16 कोब्रा नागाच्या पिलांना जीवनदान दिलेले. धुळ्यातील लणींच्या जंगलामध्ये सुरक्षितपणे त्यांच्या अधिवासात सोडून देण्यात आलेले. सर्पमित्रानं कोब्रा नागाच्या अंड्यांमधून पिलं बाहेर निघत असल्याचं आढळून आलं होतं. जळगावच्या नेरीनाका परिसरात लाकडी वखारीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आलेली आहे. वखारीच्या आजूबाजूला दुकानांचं देखील नुकसान झाल्याची माहिती समोर येते. आणि आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावर आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेला आंबोली धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे वीकेंड नसताना सुद्धा अनेक पर्यटक आंबोली धबधब्यावर मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पोहोचत आहेत. रत्नागिरीच्या गुहागर वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याला लाटांचा तडाखा बसलाय. मोठमोठ्या लाटांमुळे लगतच्या बागायतींना धोका निर्माण झालाय. किनाऱ्यालगतच्या घरांनाही संभाव्य धोका असल्याने प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. श्रीवर्धनमध्ये समुद्राला आलेल्या उधाणामुळे उंच लाटा उसळल्यात. त्यामुळे बंधाराचं नुकसान झाल्याने लाद्या निघालेल्या आहेत तर रॅम्पही उखडलेले. सदरचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. तसेच किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी अदिती तटकरेंचा उल्लेख सर्वांच्या मनातल्या पालकमंत्री असा केलेला आहे. रोहा इथं राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये अनिकेत तटकरे यांनी हे विधान केले. या विधानामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. खेडच्या आंबोलीमध्ये सरपंच पदाच्या विजयाचा हटके जल्लोष पाहायला मिळाला. पत्नीने सरपंच पतीला खांद्यावर उचलून घेत जल्लोष केले. सरपंचपदी कैलासराव शिंदेंची बिनविरोध निवड होताच त्यांच्या पत्नी राधिका शिंदेंनी विजयाचा हटके जल्लोष साजरा केला. आणि आता बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुमच्याकडे बाईक असेल तर आता तुम्हाला सुद्धा टोल भरावा लागणार आहे. होय, आता बाईकलाही टोल टॅक्स लागणार असल्याचा मेसेज व्हायरल झालाय. त्यामुळे खरंच असा निर्णय घेण्यात आलेला आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलंय पाहूयात. बाईकला भरावा लागणार टोल. बाईकलाही फास्टॅग लावावा लागणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुमच्याकडे बाईक असेल तर आता तुम्हाला आणखी भुर्दंड लागणार आहे. कारण बाईकलाही आता टोल भरावा लागणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. याआधी कधीही बाईकला टोल नव्हता. मग आता सरकारनं असा निर्णय घेतलाय का? बाईकला टोल आकारण्याचा निर्णय अचानक का घेण्यात आलाय? बाईकला किती टोल असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देशभरात कोट्यवधी लोकांकडे बाईक आहे. ग्रामीण भागातही बरेच लोक बाईकचा वापर करतात. त्यामुळे खरंच बाईकला आता टोल आकारला जाणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. नॅशनल हायवेवर कार, ट्रक, बसला टोल भरावा लागतो. त्यासाठी फास्टॅग सिस्टीम लावण्यात आली आहे. याआधी बाईकला टोल नव्हता. मात्र आता बाईकलाही 15 जुलैपासून टोल भरावा लागणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं बाईक चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. नॅशनल हायवे बाबत मेसेज व्हायरल होत असल्यानं याबाबत आमच्या टीमनं केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी असा निर्णय घेतलाय का याची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. बाईकला टोल लागणार हा दावा खोटा आहे. कुठेही बाईकला टोल आकारला जात नाही.
2 चाकी 3 चाकी वाहनांसाठी टोल फ्रीच आहे. इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलंय. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील गडकरींनी केलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत बाईकवर आता टोल लागणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.